नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चण्याची अगदी चटपटीत अशी भाजी तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, मी इथे 2 वाट्या चणे छान रात्रभर असे भिजत घातलेले होते. आपल्याला चणे छान असे भिजवून घ्यायचे आहेत आणि आता नंतर ते आपण कुकरमध्ये शिजवून घेऊ. कुकरमध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर छान 2 शिट्या काढून घेणार आहोत. तर पाहू शकता, अशा पद्धतीने आपले चणे छान आता शिजले गेलेले आहेत. चणे तुम्ही जितके छान शिजवाल तितकी आपल्या भाजीला चव छान येईल. तर पहा, आता हे चणे आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करणार आहोत. तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो छान असा कापून घेतलेला आहे. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्येच आलं आणि लसूणसुद्धा घालणार आहोत. तर इथे एक आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 एवढ्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. आता यामध्येच मी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. दुसरा आपण जास्त कुठलाही मसाला यामध्ये वापरणार नाही आहोत. आता यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसुरी मेथी. तर तुम्ही एक वेळ नक्की या काळ्या चण्याच्या भाजीमध्ये अशा पद्धतीने कसुरी मेथीचा वापर करून बघा, चवीला खूप छान लागते. आता आपण हे बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला थोडं वाटलं तर तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा मिक्स करू शकता. आणि या मसाल्यामध्येच आपण आता थोडे चणेसुद्धा टाकून घेणार आहोत. यातले थोडे चणे मी बाजूला काढून घेतलेले होते आणि ते सुद्धा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता मी बारीक करून घेणार आहे. कारण आपण हे चणे वापरलेले आहेत, ते चणे बाइंडिंगचं काम करतील आणि आपली जी भाजी आहे त्यातील ती ग्रेव्ही आहे ती ग्रेव्हीसुद्धा घट्ट होईल आणि ती ग्रेव्ही आणि चणे असे वेगळे होणार नाहीत. त्यासाठी तुम्ही जरूर वापरा हे चणे अशा पद्धतीने. आता भाजीच्या फोडणीसाठी मी भांड्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हिंग घालणार आहे. हिंग जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता छान आपण तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरं घालणार आहोत. जिरं मोहरीसुद्धा आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तमालपत्राचा सुद्धा वापर इथे करू शकता. पण मी अगदी साध्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला दाखवत आहे. आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक कापलेला आहे, तो सुद्धा आपल्याला घालायचा आहे आणि कढीपत्तासुद्धा मी कांद्याबरोबरच घातलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला कांदा लवकर व्हावासा वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा एवढं मीठसुद्धा टाकू शकता. त्यानेही तुमचा कांदा लवकर परतला जाईल. आता आपला कांदा छान होत आल्यानंतर आपण त्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीची ही भाजी नक्की एकदा करून बघा. चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर अप्रतिम तर लागतेच ही भाजी, तशीच भाताबरोबरसुद्धा छान लागते. तुम्ही मुलांना डब्यासाठीही ही भाजी देऊ शकता. आता हा कांदा पहा आपला छान सोनेरी रंगाचा झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते आता यामध्ये घालून घेणार आहोत आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. यामध्ये आपण जे चणे बारीक केलेले आहेत त्यामुळे वाटण आपलं लगेचच घट्ट होईल आणि तुम्हाला असे वाटेल की यात आपण जे तेल टाकलेलं होतं ते तेल पूर्ण वर आलेलं नाही, तर घाबरू नका. भाजी फोडणी घातल्यानंतर भाजीवरचं तेल पूर्ण वर येणार आहे. तर आता त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढी धनेपूड घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि लहान पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा एवढं तिखट घालणार आहोत. तर छान आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. कोरडे मसाले घातलेले आहेत ते, आणि तुम्ही पाहू शकता हा मसाला तुम्हाला थोडा घट्ट वाटत असेल तर अजिबातही घाबरायचं नाही. आता पहा, हा मसाला छान परतला गेल्यानंतर आपण एक वाफ काढून घेऊ आणि परतून घेऊ. नंतर आपण त्यामध्ये चणे जे उकडून घेतलेले आहेत ते घालणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता याच्या कडेने छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले चणे आहेत ते चणे टाकून घेणार आहोत. आता चण्यातील जे पाणी आहे त्या पाण्याचा सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखीनही थोडं पाणी या भाजीमध्ये वाटत असेल की भाजी घट्ट आहे तर तुम्ही थोड्या गरम पाण्याचा यामध्ये वापर करू शकता. तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या दृष्टीने तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. तर पाहू शकता आता भाजी मला थोडी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडं यामध्ये पाणी मिक्स करेल. तर पाहू शकता भाजीचा रंग किती छान आणि भाजीची जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा किती छान झालेली आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. मीठही आपण थोडं कमीच टाकायचं, कारण चणे शिजताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर आता यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान आता हे मिक्स करून घेणार आहे.
आता भाजीला एक उकळी आल्यानंतर आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता आपण या भाजीसाठी लागणारा जो तडका आहे तो तडका आपण देऊ. तुम्हाला जर तडका आवडत नसेल तर तुम्ही तडका स्किपही करू शकता, पण तडका दिल्यामुळे भाजीची एक वेगळीच चव लागते. आता यामध्ये आपण अद्रकाच्या छान अशा लांब स्ट्रिप करून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत आणि छान अशी मिरची उभी कापून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकलेली आहे. आता छान मिरची आपली यामध्ये शिजल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे थोडं आणि हा तडका आपल्याला वरून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तडका देऊन एक वेळ चण्याची भाजी नक्की करून बघा. चवीला खूप छान लागते ही भाजी. तुम्हाला जर तडका आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. तर अशा पद्धतीने ही भाजी आता पूर्ण तयार झालेली आहे. वरून छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. आता ही भाजी थोडी एक उकळी आल्यानंतर आपण प्लेटमध्ये टाकून घेऊया. तर अशा पद्धतीने ही रेसिपी माझी पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.